अधिकाराची पुरेपूर जाणीव आहे, पण कर्तव्य कळत नाही. पण तुम्ही नेमकं म्हणजे कर्तव्य तुम्ही जाणीव करून द्यायला वेसण घातलं म्हणजे नेमकं काय केलं दादा हे तुला समजून घ्यायची इच्छा आहे. नाही, पहिले आम्ही आमचे काम नीट करतो आणि प्रत्येक माणसाने त्याचे काम नीट केलं ना तर त्याच्यासारखा आनंद जगात दुसरा नाही. हे कळायला पाहिजे देश त्याला. लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही राहिला. लोकांना असं वाटतं मी कोणाला लुबळलं म्हणजे मला चांगलं होईल, मी खोटं बोललो म्हणजे मी लय हुशार होईल, असं एक त्याची भ्रामक कल्पना आहे. असं नाही. आपलं आपलं काम नीट करा. समाज खुद येईन पाठीमागे, कुठे जाईन नाही, आणि त्यांच्या हिताचे निर्णय घ्या. आपण आपल्या हिताचे घेतले तर कसं होणार नाही. आणि ग्रामपंचायतीचे काय झालं, सगळ्यात महत्वाचे पैसा टॅक्स वसुली नाही. टॅक्स वसुली मी बार जोर का देतो, त्या अडचणीमधून जर थोडंसं आम्हाला जर सांगितलं, शेअर केलं तर आम्हाला थोडंसं नाही अडचणी काही येत नाही. पण कदाचित व्यसन घालताना कदाचित एखादा अडचणीच येत नाही. कशाला अडचणी आहे? अडचणीचा संबंधच कुठे येतो? मला कोणा पुढाऱ्याने सांगा का ही अडचण आहे विकास करायला? काय अडचण नाही. अडचण कशाला? मग बाकीच्या ग्रामपंचायत जर असं सक्षमपणे जर उभा राहायचं असेल, तुम्ही काय सल्ला द्या? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, त्यांनी काम करायचं. पण त्यांना व्यसन घालता येत नाही. तुम्ही कसं पुढे सांगा ना. त्यांचं ते नीट करा ना. त्यांनी त्या गावाच्या ती बोलायची हिंमत गेली. प्रश्न टॅक्सचा नाहीये. समजा तुम्ही एखाद्या गावाचे नागरिक, तुम्ही 5 वर्ष टॅक्स नाही भरला, 2-3 हजार असेल तो 5 वर्षाचा, पण तुम्ही सरपंचाला बोलूच शकत नाही ना. नैतिकता नाही. आणि त्याला तेच लागत भाड्याला. त्याला तेच लागत म्हणून तो मागत नाही. न मागायचं कारण तेच आहे. मागितलं तर काम करावं लागेल ना. खूप सोपं आहे पण खूप दिवस व्हायला गेले आता. तुम्ही 10 फूटच करा ना, कशाला 12 फूट करता? आणि 10 फूट तुम्हाला कोणी अडवू शकते का? मग नाही. ही एक तर 8 करते, नाही तर 12 करायला जाते. जो आहे तो सोडून दे. 10 आहे. तर आम्ही सुरुवातीला ते मॅक्सिमम रेट लावले, मिनिमम नाही. मॅक्सिमम रेट लावल्यानंतर दुसरी गोष्ट, पहिलं काय केलं की गावाची पूर्ण मोजणी करून घेतली. इंच ज्यांची जी प्रॉपर्टी आता तो विचार नाही करायचा की याने अतिक्रमण केलं होतं, काय केलं आहे, त्या स्थितीत मोजून घेतले आणि ते मॅक्सिमम रेट लावले. मॅक्सिमम रेट लावल्यामुळे ग्रामपंचायतीचं दुप्पट तिप्पट उत्पन्न होऊन गेलं. दुसरी गोष्ट काय केली की अजूनही जर तुम्हाला एवढं गिरणी चालायची, आरवाटर चालायचं, ट्रॅक्टर आहे, तुमचे इतर आमचे जे एवढे 17-18 लाख रुपये, ते एवढं शक्य नव्हतं. तरी सुद्धा तुम्हाला 400-450 कुटुंबामध्ये शक्य नव्हतं त्यावेळेस. आता झाले 600 कुटुंब. मग हे कसं करायचं? हे गणित बसायचे. मग त्याला केवळ एवढं उत्पन्न गणित यायला पाहिजे. कारण एखाद्या छोट्या घरावाला माणूस आहे तर त्याला 500 रुपये तुम्हाला घरपट्टी आली, किती मॅक्झिमम लावली तरी, त्याच्यानंतर 600 रुपये पाणीपट्टी घेतली तुम्ही त्याच्याकडून, अजून त्याच्याकडून काय 20 रुपये ते याचा टॅक्स घेतला, दिवाबत्तीच घेतला, आरोग्य घेतला, हे पण होणार आहे. म्हणून त्याला काय केलंय की पहिल्या वर्षी आम्ही मिनिमम त्याने 2000 रुपये टॅक्स पे करायचा. समजा एखाद्याला 1200 येतं हे सगळे कर आकारून, तर त्याने 1200 + 800 देणगी असे 2000 भरायचे. मग एखादा असतोच गावातला की बाबा शासनाने ठरवून दिले, मी तेवढे दिलं ना, की मॅक्झिमम घेत आहे तरी मी 800 का जास्त द्यायचं तुम्हाला, त्याला आम्ही कधी अडवत नाही. बाबा तू 1200च भर, बाकीचे योजना शासनाने म्हटलं नाही. त्याला फुकट आरोज पाणी नेऊन दे, का गरम पाणी दे, का गिरणीचं पेट दे, असं कुठं म्हटलं शासनाने? त्याला नाही द्यायचे. पण असं आम्हाला एकच माणूस असं भेटला नाही की तुम्हाला नको वाढ, आपण टाळ्या वाजवून
आप पहली बार आए? पटोड़ा में पहली बार आई हूँ। बहुत सुना है, आपका वीडियो भी देखा है वहाँ पे, लेकिन आपको सुना है, लेकिन पहली बार यहाँ पे विजिट के लिए आई हूँ। यहाँ क्या हुआ, हम लोगों ने NIRD से एक प्रोग्राम यहाँ पे अरेंज किया है सर, औरंगाबाद में। NIRD से ये है सर्विस डिलीवरी के ऊपर, इफेक्टिव सर्विस डिलीवरी इन पंचायती राज। तो वो NIRD का कैलेंडर प्रोग्राम है, रेगुलर रीजनल कैलेंडर प्रोग्राम है। तो इसी के तहत फिर पुलिस सर को बातों पर करना कहा औरंगाबाद में करते हैं, ताकि आपको पटोड़ा देखने का भी चांस मिलती है। पटोड़ा वो बहुत अच्छा लगा सर। मैं सर से भी बात कर रही थी पुलिस सर से, डॉक्यूमेंटेशन अच्छी से इसका करते हैं, और भी शायद आपके पास डेटा भी है, उसका प्रॉपर डॉक्यूमेंटेशन करके इसको छोटा सा केस स्टडी बनाते हैं। जे आपण मागे म्हणत होतो इंग्लिशमध्ये करायला पाहिजे आणि बुकलेट फॉर्म मध्ये, तर ते इंग्रजीतच जास्त मला आता बाहेरच एवढी मला कसं सांगा, मला तेच कळलं. आज सकाळी पण तिथून सिंगापूरला काल पण आफ्रिकेचं हे आता ऑलरेडी त्यांच्याकडे प्रोजेक्ट आहे, मॅडम त्या प्रोजेक्टचे इन्चार्ज आहेत, त्यामुळे मग ते सिंगापूर काल आफ्रिकेचं होतं. त्यांना मला दाखवा कसं, मला ते कळत नव्हतं. तरी त्यांना ते मेल ID त्याच्यावर थोडंफार त्यांनी पाहिलं की येणार आहे ते. इकडे दक्षिण भारतात पण प्रॉब्लेमच होतो. लँग्वेजचा इंग्लिश